USA वरून भेटलेले आहे आपल्याला. हॅलो गाइस, आम्ही आलो मरीन ड्राईव्ह. हे तुमचा ब्लॉगर, टेक्चर ब्लॉगर, ब्लॉगर अभि, विनीत, तो राज चापले, प्रणव ठेकेदार आमचा. गायच ठेकेदार तो प्रणव. ह्या तर तुम्हाला माहितच आहे, तुमचा लाडका ब्लॉगर राज चापले आणि मी तुमच्या मनात राहणारा बिहारी. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू दी न्यू अनदर एपिसोड. तर मित्रांनो, आज आहे आपला मुंबई मधला दुसरा दिवस आणि आपल्या ट्रिपचा 8वा दिवस. गाईज, अजून आमचे 5 दिवस बाकी आहे, म्हणजे 12 दिवसाची आमची ट्रिप होती गाईज. तर आज आहे आमचा 8वा दिवस आणि आज फिरणार आहे आपण पूर्ण मुंबई. काल आपण रात्री आलो होतो, आल्यानंतर दिवसभर ट्रॅव्हल केल्यामुळे आम्ही पूर्ण थकलो आणि इथं पण मुंबईमध्ये आम्ही ट्रॅव्हल केला. तर आता आहे आपण नालासोपारा साईड विहारच्या बाजूनं आणि इकडून जाणार आहे आपण मेन मुंबई एक्सप्लोर करण्यासाठी. आज दिवसभर रात्री 12-1 पर्यंत आम्ही वापस येऊन जाऊ गाईज. चलो. आणि आमची मंडळी पण पूर्ण रेडी झाली गाईस. प्युअर ॲस्टॅटिक्स वाले काम आहे आज. आज तर विचारायच काम नाही. पूर्ण बॅगी बुगी काय 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 असते ते सगळं 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 घालून घेतलं गाईस. आणि रोहनचा तर अलग चालू आहे ते पहा, टिक्का बिक्का लगा के गाईस. चलो. हा जो तुम्हाला एवढा इलाका खाली दिसते, हा तुम्हाला मी बिफोर आफ्टर दाखवणार आहे गाईस. इथं आम्ही जेव्हा काल रात्री आलो तेव्हा एवढी भीड होती की सगळे काही एम्प्लॉई जे कंपनीमध्ये कामं करते जेवढे काही सगळे याच एरियामध्ये राहतात. आणि आम्ही पण आता एक इथंच अशा रूम करून राहिलो होतो. आणि या साईडनंच विनीतचे मामा होते, त्यांनी आम्हाला परफेक्ट एक रूम करून दिली होती गाईस. चलो, बहुत मजा आएगा गाईस आज की ट्रिप में. तर आता आम्ही मार्केट लाईनमधून चाललो आहे डायरेक्ट वसईच्या स्टँडवर. आणि राज चापले जो आहे राजभाई, हो तो पुरा ॲस्टॅटिक्स बनला आहे आज. आज त्याचा काही विषय सोडून द्या तुम्ही. आज तर म्हणजे आमचा राडाच होणार आहे मुंबईमध्ये. आणि मरीन लाईनला चाललो आम्ही, मरीन ड्राईव्ह चाललो, त्यानंतर बस गेटवे सब. सगळ्यात पहिले रोहन भाऊ म्हणते आपण दादरला उतरून चर्चवर कुठतरी चर्च गेटला उतरून, हा काहीतरी ते मंदिर आहे म्हणते, ते काहीतरी विहार काहीतरी, तिथं जाऊ. सगळं काही सगळ्यांच्या मताने चालू देतो आम्ही काही. चलो आगे. तर आता आम्ही पहिले गन्ने का ज्यूस पिऊन घेतो गाईज. इथं गन्ने का ज्यूस का जोडून, कारण आम्हाला एनर्जी पाहिजे गाईज तिकडे. आता आपण आलो आहे वसईच्या लोकल स्टँडवरती. तिथून ट्रेन लागते आणि तिथून जायचं आपलं CST. पण डायरेक्ट CSTने जाता आपल्याला जायचं इथून दादरवरनं डबल ट्रेन पकडून तसं फिरून CST. पण आम्ही काढणार आहे तिकीट रिटर्न डायरेक्ट. बट ट्रेन आली गाईज. अब इथून असं पाहायला मजा येते भाई. आमचा मॅनेजर रोहन म्हात्रे, जो त्याला म्हटलं आम्ही की एसीच्या बसनं जाऊ, नाही म्हणते 500 मीटरच आहे म्हणते, अर्धा किलोमीटर. साधा एवढा वेळचा उन्हात घुमून राहिला. सुरके माणसाचा काळे पाडून टाकले काहीच त्यानं. मुंबई गाड्या अशा पाहायला भेटू राहिल्या इथं की साला मन. आता अजून एक गाडी आली, आता कोणती काय माहिती, ते पण असं मजा अलगच येत आहे. इकडे विज्ञान संस्था अलगच आहे काही. गाईस, ताज हॉटेल अँड चेंटर स्ट्रीट ताज हॉटेलमध्ये आहे. दिस इज अँड तसं मजा येईल. अँड USA वरून भेटलेलं आहे, आपल्यासाठी जॉईन झाले आहे. अँड यस, USA वरून भेटलेलं आहे काहीच आपल्याला. काय सर, प्लीज सबस्क्राईब सर, सेक्शन ब्लॉग. हे चला. हाऊ मेनी डेज यू इन किती. और यार
तर मरीन ड्राईव्ह आपला गेटवेवर आल्यानंतर बम गर्दी आहे तिथं. आज काही बहुत मजा आने वाला है इधर, बहुत मजा आने वाला है. तर आता चाललो आम्ही मरीन ड्राईव्हवर गाईज. रोहन मांत्रेचं बिहारी लेजंड समोर बसला आहे. 2 इकडे आणि 3 आम्ही बिल्ले मागू गाईज. चलो डायरेक्ट मरीन ड्राईव्ह. डॉंग 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 थकून गेला डायरेक्ट ओला गाई. बिहारीनं सीट बेल्ट लावला नाही भेटत. उद्या चला तुम्ही चोर बाजार चला. मित्रांनो आपण पोहोचलो आता मरीन ड्राईव्हवर. आमची मंडळी समोर गेली. आता मी पण चाललो गाईज आणि बीचचा आनंद घेण्यासाठी. ये बाई सबेरिली आई बनती गाईज. हॅलो गाइस, आम्ही आलो मरीन ड्राईव्ह. हे तुमचा ब्लॉगर, टेक्चर ब्लॉगर, ब्लॉगर, अभि विनीत, तो राज चापले, प्रणव ठेकेदार आहे आमचा गाइस. ठेकेदार तो प्रणव. ह्या आता तुमचा तुम्हाला माहितच आहे, तुमचा लाडका ब्लॉगर प्रयास बाकरे आणि मी तुमच्या मनात राहणारा बिहारी. 2 मिनिटात इकडे 2 मिनिटात तिकडे चालू आहे. आता आम्ही आलो तर मरीन ड्राईव्ह फिरायला. आमची गँग जी आहे ना गाईज, हे पा सगळे बसले आणि हा जो आहे हा बिहारी मजदूर एका साईडनं बसलाय गाईज. आणि इकडे हे घ्या, इकडे आम्ही आलो मरीन ड्राईव्हवर. इकडे यायले अँटिले दाखवून दिली गाईज. तुम्ही पण अँटिले बघा कुठे गेला. यू हा गाईज अँटिलिया. हे अंबानीचं घर. आणि हे जे आहे ना, हे वानखेडे स्टेडियम गाईज, वानखेडे स्टेडियम. आणि इथंच राहते क्रिकेटरची टीम, द ओबेरॉय हॉटेल. बघून घ्या गाईज, ओबेरॉय. तर मित्रांनो आज नाही का वीकेंड असल्यामुळे नाही का खूप सारी गर्दी आहे आज मरीन ड्राईव्हवर. बघा वीकेंडला. आणि इथे आमची गँग पण बसली आज. इकडे गाईज सनसेट होत आहे. A few moments later. तर मित्रांनो आम्हाला काहीतरी अर्जंट काम आलं म्हणून आम्ही चाललो आता मेट्रोनं. आणि आमच्या मित्रांनो मेट्रो काही पाहिजे नसते म्हणजे ते मेट्रो दाखवण्यासाठी आम्ही अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये आलो. मुंबईमध्ये काय आहे, अंडरग्राऊंड मेट्रो बोलले म्हणजे जमीन पुरी खोदून हे ते करून अंडरग्राऊंड मेट्रो. हे पा येडे चाले पा काहीच. कसं राज एकदा येडा हे भाई पाहिली नाही कधी. आणि ती जाऊ त्या समोरचा येत काय येत नाही मला. असं आहे काय त्यांचं. म्हणजे आता मेट्रोला चालले का काय ना आवाज करत चालले यायचं यायला माहिती घ्यायची. बहुतेक मेट्रो जर बंद असेल ना ती एकही जण दिसून नाही लागायची इकडे. ज्यावेळेस मेट्रो बंद आहे काम चालू असं एकही जण दिसत नाही. चलो. आणि आता नाही का आम्ही इथे चाललो आहे गाईचं. शाहरुख खानचं घर बारे मन्नत पिजारे गायचं मन्नत. चलो जल्दी जल्दी. अंडरग्राऊंड मेट्रो आहे म्हणजे मला जमिनीच्या अंदर खोदून बनवलेली आहे गाईज. एवढं मोठं डिपार्टमेंट बघा. इथं तर फोटो काढायला पुरते पहिले धार मारून आलो. फर्स्ट टाइम. तर मित्रांनो फर्स्ट टाइम आमचे जे मित्रमंडळी आहेत ते अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये आलेले आहे. तर आवाज येताना पण मेट्रोचा आवाज येता गायचं. अंडरग्राऊंड आहे पूर्ण अंडरग्राऊंड का पाण्याच्या. रोहन मात्रे ऑफिशियल लेजंड. काय बघतो काय माहिती. आता पाहू काय होतं तर आपण जाऊ गाय. चलो. तर इथं विषय असा होता आहे की घरी नळानं पाणी भरणारे मित्र आज मशीनचं पाणी भरताय. रोहन मात्रे बंद करायची त्याला बटन पण माहित नाही काहीच. तेवढंच घेऊन घे ना पहिले. नाही फुल घ्यायचं फुल. हां बंद नाही डायरेक्ट चालू होते ते. आता आपण आलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, जे की खतरनाक असं रेल्वे स्टेशन आहे. बाहेरून दिसायला काहीच एक नंबर. त्याच्याच बाजून आहे मुंबईची महानगरपालिका काहीच. हे बघा खतरनाक सीन आहे काहीच. हे मुंबईची महानगरपालिका आणि हे रेल्वे स्टेशन
एकदम खतरनाक. हे मुंबई आहे गाईज. विकायचं होते ना मारे. सिग्नल लागला आहे ना आता आम्हाला जायचं आहे. सिग्नल सुटला चल लवकर. सिग्नल सुटला गाईज. सिग्नल सुटला उडून देते इथं उडून देते. सिग्नल सुटलं गाईज. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स CST गाईज. 2 वर्ष आधी इथंच फोटो काढले, इथंच केलो. आणि तोच तो चौक आहे जिथं आपण फोटो काढले होते गाईज. ते म्हणतात तिथं. आणि आता हे टाइम नाही गाईज फोटो काढायला. तिथून फोटोशूट 1 नंबर होते. आणि 2 वर्ष आधी इथून बघितला होता, इथून CST. आज पूर्ण एक्सप्लोर करता गाईज. दुसऱ्यांदा मजा ही मजा गाईज. चलो रफ सिग्नल लागला आहे. बहुत मजा आने वाला है गाईज. और आगे आता चाललो आपण बँड्रा तर नाही झाला, डायरेक्ट जेवण करून वसई. इथून लागते 2 तास गाईज वसई जायला. चलो गाईज. मित्रांनो हे रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशन नॉट अ मंदिर, नॉट अ मॉल, नॉट अ काही. बघा गाईज, बघून घ्या. फॅन बघा, फॅन. हे काही नाही, मंदिर नाही, काही नाही, काही गर्दीचं ठिकाण नाही. फक्त काही एकच आहे ते म्हणजे रेल्वे स्टेशन. सगळे काही इथूनच ट्रॅव्हल होतात. म्हणजे सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन आहे CSMT. इथूनच सगळ्या ट्रेनची सुरुवात होती गाईज. हे लोकल गाईज, इथं लोकल येते. तर आता आलो आहे मित्रांनो आपण आता खाऊ गल्लीमध्ये, जे की कलकल एनी टाइम चालू राहते गाईज. हे बघा कायजी. हो प्रोफेशनल माणूस आहे, त्याचं मॅनेजमेंट दुसरीकडे अकाउंट. कारण त्याची 100 तर इथं चालू आहे आम्ही चौपाटीवर जेवण्यासाठी गाईज. चौपाटीवर पोस्ट टाकली ती खाली कोण चालू खतरनाक पोस्ट आहे, खतरनाक आहे. झाकून जायचं त्याच्यात नाही का. गाईज आमचे एवढे मित्र झाकण जुले आहे की रेल्वे स्टेशनच्या बाजूला रस्त्यानं चालता कपडे बदलत आहे गाईज. यांनी कपडे बदलून घेतले. एवढे झाकण जुले रिकामे आहे गाईज. आता चाललो आपण. आपल्या गावाचं नाव आपल्याला काही माहित नाही, काही नाही, कुठं काय काहीतरी पाडा होतं, काहीतरी पाडा आहे. पण आता ऑटो करून डायरेक्ट चाललो जाऊ तिथे गाईज. आणि बिहारी आपला आता ऍस्टेटिक झालाय. आता बिहारीला भगंदर झालाय. नालंदरच्या गावातून याला भगंदर झालं. कोणता पाडा? शंकर पाडा. आता पाड्यावर पाडा शंकर पाडायला चाललो गाईज आम्ही आता.